भाजप पक्षातून उमेदवारी मिळत नसल्याने गेल्या 2 दिवसांपासून संभाजीनगरच्या भाजप प्रचार कार्यालयात हाय व्होल्टेज ड्रामा आपण बघितला। त्याचं कारण असं होतं की भाजपमधून इच्छुकांची संख्या मोठी आहे आणि त्यामुळेच बंडखोरांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। माझ्यासोबत शहराध्यक्ष किशोर शितोळे सर आहेत। सर, काय परिस्थिती आहे? किती जण भाजपमधून अपक्ष लढत आहेत आणि किती लोक इतर पक्षात गेले? बघा, भाजपमधून 80 जण अपक्ष आहेत, ते बंडखोर नाहीयेत। ते आम्ही त्यांना प्लॅन बी म्हणून मूळ उमेदवाराचा जर अर्ज बाद झाला तर त्याला पर्यायी व्यवस्था असावी म्हणून आम्ही भरलेले आहेत, ते परत घेऊन टाकतील। पण इतर पक्षात गेलेले, ज्यांना तुमच्या भाषेत बंडखोर म्हणतो, असे आपण 12 वाजता ज्यावेळेस इतर ठिकाणी फॉर्म भरायचं ठरवलं त्यावेळेला ज्यांना फॉर्म मिळत नाहीत असं लक्षात आलं आणि दुसऱ्या पक्षांकडे उमेदवारच नव्हते, त्यावेळेला त्यांनी आमच्या या कार्यकर्त्यांना हाताला पकडून त्यांच्या नावावर अर्ज भरलेले आहेत। म्हणजे शिंदे सेनेमध्ये 18 उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आहेत, राष्ट्रवादीमध्ये 13 उमेदवार आहेत, उभाटामध्ये 10-12 उमेदवार आहेत, असे जवळजवळ 40 उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून इतरांना आयात करावे लागले। हे दुसऱ्या अर्थाने भाजपचं बळ आहे की इतकं काम मोठं आहे, इतके कार्यकर्ते दमदार आहेत आमच्याकडे की इतर पक्षांना एक नाव नाहीये जे भाजपला द्यावं लागतं। सर, पण अनेक जण आहेत की जे तुम्ही म्हणतात ह्या 80 मध्ये ते परत येतील, पण अनेक जण म्हणतात की आम्ही निवडणूक लढवणारच। मग अशा सगळ्या लोकांची कशी मनधरणी केली जाणार? बघा, आमचा हा सगळा मॅनेजमेंटचा टीम आहे आमची, या सगळ्यांना समजूत घालणारी आमच्या वरिष्ठांची टीम सकाळपासून सगळ्यांशी बोलते, त्यांचा रुसवा काढते, ती बोलणे चालू आहेत। त्या सगळ्यांना वाटत असतं आपल्याला कोणीतरी म्हणावं, आपल्याला भेटावं, काही आश्वासन मिळावं, पण भाजपमध्ये शब्द देता येत नसतो। पण हे सगळे कुटुंबातले आहेत आणि हे आमच्या विनंतीला मान देऊन परत येतील। कमळाचा विचार आपल्याला जो जनतेत पोहोचवायचा आहे त्या कमळासोबतच काम करतील। आपण बघितलं तर तब्बल 120 लोक असे आहेत की 80 लोक जे अपक्ष उमेदवारी दाखल केलेले आहेत, 40 लोक इतर पक्षात गेलेले आहेत। त्यामुळे ज्या पद्धतीने भाजपमध्ये गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात जी इन्कमिंग सुरू होती, त्यानंतर इच्छुकांची संख्या देखील वाढली आणि त्यामुळे बंडखोरींची संख्या देखील मोठी संभाजीनगरमध्ये पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, एनडीटीव्ही, छत्रपती संभाजीनगर।